परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणात आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी आजपासून उपोषणाची हाक दिली। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ज्ञानेश्वरी मुंडेंचं उपोषण सुरू झालंय। महादेव मुंडेंचा 16 महिन्यांपूर्वी परळी तहसील परिसरात खून झाला होता, मात्र अजूनही आरोपीला अटक झालेली नाही। त्यामुळे यातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडे उपोषणाला बसल्या। ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या उपोषणाला मस्सादो ग्रामस्थांनी देखील पाठिंबा दर्शवला। तर गावात सर म्हणले 100% मी आरोपी अटक करतो। नंतर पण ना काहीच नाही। मग साहेबांनी जेव्हा प्रकरण काढलं बाहेर त्यावेळेस मला जरा आशेची किरण दिसली। मग मी मीडिया समोर येऊन माझ्या माध्यमातून मी माहिती सांगत राहिले। पण मग आता तुमची कोणती मागणी आहे नेमकं? माझी एवढीच मागणी आहे की SIT CID दाखल करा, कारण हे परळीतले पोलीस आणि हे लोकल पोलीस ह्या मॅटरमध्ये काहीच करू शकत नाहीत, कारण ते डायरेक्ट म्हणतात कोण आहे आरोपी। मग असं पोलीस प्रशासनानंच आपल्याला विचारल्यास त्यांच्यावर काय आपण विश्वास ठेवायचा की हे आरोपी काढतील बाहेर म्हणून। त्यासाठी मला SIT CID ची मागणी स्थापनच पाहिजे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।